हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व। आज झाला आहे तुमचा इतिहास आणि पॉलिटिक्स सायन्स म्हणजे राज्यशास्त्राचा पेपर। कसा गेला आहे पेपर ते नक्की कमेंट्समध्ये सांगा। आणि आता जो शेवटचा पेपर आहे तुमचा आहे भूगोल। ओके, तर त्या भूगोलच्या पेपरसाठी नेमका आपल्याला म्हणजे तुम्हाला 4 दिवस भरपूर दिवस भेटलेले आहेत भूगोलचा अभ्यास करण्यासाठी। ओके, तर ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे। आणि आता भूगोलचा अभ्यास आता 4 दिवसामध्ये मॅम मी कसा करू, काय करू, कोणत्या दिवशी काय करायचं आहे ते तुम्ही सांगा, स्ट्रॅटेजी द्या असं काही जण म्हटले होते। तर आपण त्याच्यासाठी मी हा शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे। तर ती स्ट्रॅटेजी आपण पाहूयात की 4 दिवस तुम्ही कसा आणि काय 4 दिवस तुम्ही टॉपिक करणार आहेत। ओके, तर पहा 22 मार्च म्हणजे आजचा दिवस आहे। 22 मार्च तुमचा दुपारी पेपर झाल्यानंतर तुम्ही नंतर लगेच PYQ आणि MCQs करण्याचं स्टार्ट करायचं आहे। ओके, तुम्हाला करायचं आहे 22 मार्चला पूर्ण PYQ आणि MCQs। ओके, तर आणि नंतर आपण 5 वाजता तर आपलं लाईव्ह सेशन असणारच आहे, त्यामध्ये पण मी PYQ आणि MCQs आज घेणार आहे। तसंच सेम 23 म्हणजे 23 मार्चला तुम्हाला IMP मॅपचे क्वेश्चन सगळे करायचे आहेत, जे पण PYQs असतील। ओके, जे पहिल्यांदा येऊन गेलेले प्रश्न किंवा अजून त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काही मॅपचे क्वेश्चन ते तुम्हाला 23 तारखेला करायचं आहे पूर्ण मॅप। नंतर 24ला पूर्ण तुम्हाला ग्राफचे क्वेश्चन करायचे आहेत। ओके, जे पण तुमचे ग्राफ आहेत ते सगळे ग्राफचे क्वेश्चन तुम्हाला 24 तारखेला करायचे आहेत। आणि 25 तारखेला IMP क्वेश्चन अँड आन्सर करायचे आहेत। तर असं का 25 तारखेला IMP क्वेश्चन आन्सर का बरं? तर आता हे पहा 22, 23, 24 जेव्हा PYQ मॅप्स आणि ग्राफ करतो आपण तेव्हा तुम्हाला सगळी कन्सेप्ट क्लिअर झालेली असते। ओके, की म्हणजे तुम्हाला समजलेलं असतं की नेमकं या धड्यात काय आहे, कसं आहे, सगळं समजलेलं असतं। त्याच्यामुळे 3 दिवस तुम्ही जो हा केलेला असतो त्याच्यामध्ये कन्सेप्ट क्लिअर असते, तर तुम्हाला जे IMP क्वेश्चन आन्सर आहेत ते करायला एकदम सोपं जाईल। ओके, ते प्रश्न तुम्ही आरामात सॉल्व करू शकता। आणि नंतर 26ला देन आपला पेपरचा शेवटचा दिवस ॲनालिसिस आपला असणार आहे। तर हे 4 दिवस 22, 23, 24, 25 हे अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर पूर्णपणे तुमचा भूगोलचा सिलेबस व्यवस्थित कव्हर होईल। ओके, आता रिसोर्स काय आहे, कुठून करायचं, कसं करायचं असा प्रश्न येत असेल कुणाला, तर नक्की पहा टेक्स्टबुक पहा। तुमची टेक्स्टबुक मधले जे बॉक्सेस आहेत, ओके, ब्ल्यू वाले बॉक्स असतील, ऑरेंज वाले बॉक्स असतील, ते बॉक्स पूर्ण तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत। ओके, बॉक्समधून पण क्वेश्चन येतात। आणि भूगोल असा विषय आहे की प्रत्येक वेळेस काही ना काही चेंजेस पेपरमध्ये येत असतो। ओके, जसं की आपलं हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स आहे तसं नाही, भूगोलमध्ये प्रत्येक वेळेस काही ना काही चेंज येत असतो, त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला करावं लागेल। तर टेक्स्टबुक करा, टेक्स्टबुकच्या खालचे सगळे प्रश्न उत्तर व्यवस्थित करायचे आहे आणि ते बॉक्सेस टेक्स्टबुकमधले व्यवस्थित लाईन टू लाईन वाचायचं आहे। नंतर डायजेस्ट जो तुम्ही पहिल्यापासून जो डायजेस्ट यूज करत असाल कोणताही असो तोच डायजेस्ट राहू द्या। ओके, नाहीतर ह्यांनी तो करत आहे, तो हा करत आहे असं नाही। जो डायजेस्ट तुमच्याकडे पहिल्यापासून आहे, जो डायजेस्टमध्ये तुम्ही पहिल्यापासून वाचलेला आहे तोच डायजेस्ट तुम्हाला करायचा आहे। ओके, देन PYQs आहे। नंतर तुम्हाला PYQs पूर्ण 2019 ते 2023 पर्यंतचे सर्व प्रश्नपत्रिका पाहायचे आहेत। ओके, सगळे मोठे आन्सर, छोटे आन्सर, सगळे MCQ सगळं तुम्हाला या 5 वर्षाच्या PYQs मधले करायचे आहेत। ओके, आणि नंतर हे PYQs तुम्हाला भेटतील आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर पण भेटून जातील। ओके, नंतर आहे IMP मॅप आणि ग्राफचे क्वेश्चन। ओके, ते पण तुम्हाला सगळे आपला जसा लेक्चर क्लास होतो, लाईव्ह क्लास झाल्यानंतर तुम्हाला ह्याचे व्हॉट्सअपवर लगेचच हे पण नोट्स भेटतील विथ आन्सर। ओके, नंतर टेक्स्ट सिरीज आहे जे आमच्या ॲपवर आहे 99 रुपीजमध्ये। ओके, तर ते तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता। प्रत्येक टॉपिक वाईज त्याच्यामध्ये आन्सर काढलेले आहेत। ओके, तर ही टेक्स्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता आणि त्यातूनही करू शकता। तर एवढं जरी तुम्ही व्यवस्थित केलं 4 दिवसामध्ये तर तुमचा भूगोलचा अभ्यास पूर्ण व्यवस्थित होईल। ओके, आता नंतरच्या व्हिडिओमध्ये एव्हरग्रीन टॉपिक जे आहे ते मी सांगणार आहे की कोणते टॉपिक आधी करा, ओके, आणि कोणते टॉपिक नंतर, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत। आणि पेपर पॅटर्न। ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला हा स्ट्रॅटेजी व्हिडिओ आहे तो तुम्हाला अशा प्रकारे करायचा आहे। कोणत्या तारखेला काय करायचं आहे व्यवस्थित इथे लिहिलेलं आहे, ते तुम्ही प्लीज पहा आणि असं फॉलो करा, तर तुम्हाला व्यवस्थितपणे पेपर हा सॉल्व करता येईल। ओके, तर थँक्यू अँड ऑल दी बेस्ट।